विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। प्रथम खबर अहवाल कलम 154 फौजदार प्रक्रिया संहिता जिल्हा उस्मानाबाद पोलीस ठाणे नळदुर्ग। प्रथम खबर क्रमांक 0052 दिनांक आणि वेळ 20/2/2022 11 वाजता। अधिनियम भारतीय दंड संहिता 1860 143 कलम, भारतीय दंड संहिता 1860 147 कलम, भारतीय दंड संहिता 1860 148 कलम, भारतीय दंड संहिता 1860 149 कलम, भारतीय दंड संहिता 1860 324 कलम, भारतीय दंड संहिता 1860 323 कलम, भारतीय दंड संहिता 1860 504 कलम, भारतीय दंड संहिता 1860 506 कलम। पोलीस ठाण्या माहिती मिळाल्यास दिनांक 20/2/2022 वेळ 5 तास। ठाणे दैनिक संदर्भात नोंदणी क्रमांक 1 दिनांक आणि वेळ 20/2/2022 9 तास। माहितीचा प्रकार लेखी। तक्रार माहिती देणारा नाव रमेश शामराव राठोड। ओळख वितरण राशन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, UID, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड। ओळखपत्राचा प्रकार पत्ता वर्तमान पत्ता धनगरवाडी शेटेतांडा तुळजापूर नळदुर्ग उस्मानाबाद महाराष्ट्र भारत। स्थायी पत्ता धनगरवाडी शेटेतांडा तुळजापूर नळदुर्ग उस्मानाबाद महाराष्ट्र भारत। संशयित अज्ञात आरोपीचे संपूर्ण तपशील। नातेवाईकांचे नाव बालाजी शंकर निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। शंकर संताराम निरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। ओंकार शंकर निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। महादेव विश्वनाथ निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। गणेश शंकर निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। विश्वनाथ शंकर निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। अंजली विश्वनाथ निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। भाग्यश्री शंकर निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। सारिका विश्वनाथ निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। रेखा गणेश निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। बसवेश्वर संगप्पा निसरगुंडे, गाव आणदूर धनगरवाडी, तहसील तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद, राज्य महाराष्ट्र भारत। प्रथम खबर मजकूर। मी रमेश शामराव राठोड, वय 32 वर्ष, व्यवसाय शेती, राहता धनगरवाडी शेटेतांडा, तालुका तुळजापूर, जात लमाण, मुक्काम पोस्ट नळदुर्ग येथे हजर होऊन फिर्यादी जबाब देतो की मी वरील गावाचा राहणार असून मी माझे आई वडील भाऊ पत्नी मुलांबाळासह राहतो व मी माझे वडिलांफर्जित धनगरवाडी शिवारातील शेती गट 30/5 ही शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवतो। दिनांक 19/2/2022 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मी व माझा भाऊ नामे वामन शामराव राठोड असे आमचे शेतातील घरासमोर असताना आमचे शेत शेजारी राहणारे बालाजी शंकर निसरगुंडे, शंकर संताराम निसरगुंडे, ओमकार शंकर निसरगुंडे
महादेव विश्वनाथ निसरगुंडे, गणेश शंकर निसरगुंडे, विश्वनाथ शंकर निसरगुंडे, अंजली विश्वनाथ निसरगुंडे, भाग्यश्री शंकर निसरगुंडे, सारिका विश्वनाथ निसरगुंडे, रेखा गणेश निसरगुंडे, बसवेश्वर संगप्पा निसरगुंडे, सर्व आणदूर हल्ली धनगरवाडी हे सर्वजण मिळून आले व बालाजी शंकर निसरगुंडे यास लघवी येते का करू नको असे म्हणाल्यास येथे कारण काढून सर्वांनी मिळून शिवीगाळ करून मला लाथाबुक्यांनी मारहाण करून बालाजी शंकर निसरगुंडे, ओमकार शंकर निसरगुंडे, महादेव विश्वनाथ निसरगुंडे यांनी त्यांच्या हातातील काठीने माझ्या डोक्यात डाव्या बाजूने डोळ्यावर व नाकावर तसेच पाठीवर दोन्ही हातावर मारून जखमी केले व माझा भाऊ वामन शामराव राठोड भांडण सोडवण्यास आला असता त्यास गणेश शंकर निसरगुंडे, बसवराज संगप्पा निसरगुंडे त्यांच्या हातातील काठीने पाठीवर दोन्ही हातावर मुक्का मार दिला आहे व सर्वांनी मिळून तुम्ही आमच्या नादी लागला तर तुम्हाला खलास करून अशी धमकी दिली आहे व मला माझ्या भावास मार लागल्याने आम्ही मुक्काम पोस्ट नळदुर्ग येथे येऊन पत्र लिहून सरकारी दवाखाना आणदूर येथे उपचार केला आहे. तरी माझ्या वरील लोकांविरुद्ध तक्रार आहे. माझा वरील जबाब माझे सांगण्याप्रमाणे लिखित केला तो मला माझे भाऊ वामन शामराव राठोड यांचे समक्ष वाचून दाखविला तो बरोबर खरा आहे. दादा आपलं नाव काय? रमेश शामराव राठोड. काय झालं आपल्याला? आणि सर घरासमोर लगी करतो तर इथं का लगी करतो म्हणलं उद्या तुझ्या घरात दारात देऊन करतो म्हणले. शिवीगाळी करून मारहाणला चालू केले मला एकट्याला बघून. कशाने मारले? बघा की रॉडनी मारले बघा. बालाजी शंकर निसरगुंडे, ओमकार शंकर निसरगुंडे, महादेव विश्वनाथ निसरगुंडे, गणेश. रॉडनी कुठं मारलेत? रॉडनी डोक्यात मारले, चाकूनी आपल्या कपाळावर मारले आणि चाकून नाकात प्लॅस्टिक सर्जरी तिथलं नाक फ्रॅक्चर करून टाकले. आणि गणेश शांतराव निसरगुंडे हे समजे परिवार मिळून मारलेत आपल्याला. ठीक आहे. शामराव राठोड. काय तुमचं म्हणजे कारण काय तुमचं एवढं प्रॉब्लेम बघा की आमच्या घरासमोर लगी करत होता त्यांनी. मग तिकडे लेडीज आहे का म्हणून आमच्या बाय माणसा बाहेर बसले होते. मी इकडे का लगी करतो म्हणून सांगत बसल्यावर त्यांनी वादावाद करून मारहाण चालू केली मला. कशाने मारले? बघा की डोक्यात रॉडने मारले, चाकूने मारले. अजून ह्याच्यात वाजून चाकून रॉडने मारलेत मला. किती जण होते त्यांनी? 11-12 जण होते. रॉडनं कोणी मारले? रॉडने मारले बालाजी शंकर निसरगुंडे आणि महादेव विश्वनाथ निसरगुंडे, ओमकार शंकर निसरगुंडे यांनी समजाने मिळून एकत्र होऊन मारले. ठीक आहे. मोहन शामराव राठोड. काय अडचण आहे आपली? अडचण बघा, तो जो माणूस भांडण केलेला आहे तो गुंड परवर्तीचा माणूस आहे आणि आम्हाला धमक्या देत आहे, जीवी मारण्याची आम्हाला धमकी देत आहे असं बोलत आहे त्याने. आणि एक तर पेशंटचं ऑपरेशन झालं आहे नाकाचं, ते तरीसुद्धा कोणी जास्त दखल घेत नाही. आमची दखल घ्यावं, मेंदूला पण लागलेला आहे. ह्याच्यासाठी माझे गोर समाज जे आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, त्यांनी सुद्धा पाठपुरावा काय त्याला हे करावं. मला सांगा, आपल्याला जर न्याय नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? न्याय मिळवासाठी माझं असं म्हणणं आहे की बंजारा समाज जे आहे यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. नाही जर लक्ष दिले की 307 हा कलम गाठला पाहिजे नियमानुसार. कोण व्यक्ती होते हल्ला करणारे व्यक्ती? बालाजी शंकर निसरगुंडे, ओमकार शंकर निसरगुंडे व गणेश संतराम निसरगुंडे व त्याचे परिवार होते. कम 11 व्यक्ती होते टोटल. आपल्याकडले किती व्यक्ती होते? आमच्या व्यक्ती फक्त माझा भाऊ आणि त्याची पत्नी. दोघंच होते? हो, दोघंच होते.
आपलं नाव काय? माझं नाव उमेश शामराव राठोड. काय अडचण आहे? माझी तमाम बंजाराला बांधवांना व समाजाला विनंती आहे की या गोष्टीकडे आपण सर्व लक्ष देण्याची गरज आहे. आज एका माझ्या बांधवाला चाकूने, कुऱ्हाडीने, रोहाडने, कोयत्याने व काठीने बेदम मारहाण झाली आहे. तरी माझे सर्व बंजारा समाज नेत्यांना व समाजातील कार्यकर्ता व मोरेशभाई राठोड, संदेश भाऊ चव्हाण, किसन भाऊ राठोड, शरद भाऊ राठोड, देवदास भाऊ राठोड, रविदास राठोड व मंगीला राठोड, ह्या हरिभाऊ राठोड या सर्व बांधवांना माझ्या विनंती आहे की या तमाम बांधवांना कळकळीची विनंती आहे की ही संबंधित व्यक्ती बंजारा समाजाच्या मोलमजुरी करणाऱ्या त्या एका गरीब कुटुंबातील व्यक्तीची धारदार शास्त्राने हल्ला केला आहे. मला सांगा, बंजारा बांधवाला काय संदेश द्याल आपण? बंजारा समाजाला एवढीच कळकळीची विनंती की यामध्ये थोडं लक्ष घालून जरा आम्हाला न्याय मिळवून द्यावा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.